दुंद्रे ग्राम पंचायत के सरपंच एवं उप सरपंच पद के लिए सोमवार को चुनाव संपन्न हुआ। इस चुनाव में शेकापश के उम्मीदवार भरत सुभाष भोपी सरपंच पद पर विराजमान हुए तो उप सरपंच पद पर जयश्री संजय गौली। नवनिर्वाचित सरपंच एवं उप सरपंच को बधाइयां देने के लिए शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, सुकापुर ग्राम पंचायत के सरपंच एकनाथ भोपी, पंचायत समिति सदस्य बबन वाघ, महादू गायकर आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य तथा कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर महादू गायकर ने नवनिर्वाचित सरपंच एवं उप सरपंच को बधाइयां दी। दुंदरा ग्रामपंचायती निवडणूक 23 जून 2013 रोजी घेण्यात आली आणि आज सरपंच पदाची निवडणूक 5 ऑगस्ट रोजी घेण्यात आली। सरपंचाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या 5 गावामध्ये जे काँग्रेसचे पुढारी होते का सरपंच काँग्रेसचाच होणार, कारण ते प्रत्येक वेळेला ज्यावेळी निवडणूक लागली त्यावेळी सांगले तर 11च्या 11 सीट आम्ही येणार, पण आम्ही त्यांना चारी मुंड्या चित करून 7 सीट निवडून आणले। भरत सुभाष भोपी जे 7 सदस्य आहेत आपले 7च्या 7 मतं घेऊन विजयी झालं आणि जयश्री गवली ह्या सुद्धा 7च्या 7 मतं घेऊन विजयी झाल्या। त्याबद्दल पक्षाच्या वतीने दुंद्रे विभागीय चिटणीस या नात्याने मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो। तो वही कसाखंड ग्राम पंचायत के सरपंच एवं उप सरपंच पद के लिए सोमवार को चुनाव संपन्न हुआ। इस चुनाव में सरपंच पद पर नभूभाई वाघमारे विराजमान हुई तो उप सरपंच पद पर अनिल पाटिल। इस दौरान नवनिर्वाचित सरपंच एवं उप सरपंच को बधाइयां देने के लिए शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पूर्व पंचायत समिति सभापति गजानन माली, पूर्व झेडपी सदस्य श्री ठाकुर, एमसी पाटिल, भादान ग्राम पंचायत के सदस्य बबन मुकादम आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान गजानन माली ने नवनिर्वाचित सरपंच एवं उप सरपंच को बधाइयां दी। ग्रामपंचायतीच्या पदी विराजमान झालेल्या सौ नभूताई वाघमारे सरपंच आणि उपसरपंच अनिल अनंत पाटील यांच्या दोघांचं आणि सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमदार विवेकानंद पाटील, बालाराम पाटील, जयम म्हात्रे या सर्वांच्या मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी पनवेल तालुका उरण मतदारसंघाचा नेहमीच विकास होत असतो। या विकासाची गंगा आपले सर्वांचे लाडके आमदार विवेकानंद पाटील साहेब यांनी या भागामध्ये आणलेली आहे।